चहा दे सुरू. नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहे इंडक्शनचा वापर कसा करायचा आहे तो व्हिडिओ. बघा, आपण इंडक्शन इथे मी ठेवलेली दिसते तुम्हाला. तर इंडक्शन कसं वापरायचं आहे, सगळ्यात हल्ली उपयोगी वस्तू म्हणजे इंडक्शन. आणि ज्यांच्या घरी सोलर वगैरे असेल ना, त्यांना तर इंडक्शनचा खूपच फ्रीमध्ये पडतं, लाईट बिलही फार येत नाही. असा आपण चहा केला आहे. पूर्ण व्हिडिओ पहा, बारीक सारीक माहिती टिप्स सगळ्या कळतील आणि तुम्ही इझी इंडक्शन वापरू शकाल. नमस्कार मंडळी, अपर्णास किचनमध्ये आज आपल्या सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक वेगळ्या विषयावरती वळणार आहोत, इंडक्शन. इंडक्शन कशी वापरायची, इंडक्शनचा काय उपयोग आहे हे आपण सगळं जाणून घ्यायचं. आणि भांडी मुख्य कशी वापरायची. बघा, हा माझ्याकडे गेली 6 वर्ष झाले इंडक्शन आहे आणि आपण हा बरेच वेळा म्हणजे मी वापरलेला आहे. तर याची बटन सिस्टीम कशी असते ते पहिल्यांदा सांगते. ऑन ऑफचं हे बटन असतं, हे आपण पुश केलं की इथं ऑन ऑफ होतो. नंतर मेनूच आहे. अप म्हणजे आपण जसं गॅस मोठा करतो तसं हा मोठं होतं. हे डाऊन म्हणजे खाली होतो, म्हणजे गॅस बारीक होतो. गॅस बारीक मोठं जसं होतं तसंच इंडक्शनची पॉवर होते. हे ऑन ऑफचं बटन करायचं आहे. ऑन केला मी म्हणजे हा हे सुरू झालं. बघा, इथं हे 00 दिसतं. त्यानंतर इथे मेनू म्हणून येतं, म्हणजे हे 1100 ही मॅक्झिमम पॉवर याची आहे. आता आपल्याला ही जर वाढवायची असेल तरी 1400 1700, बघा किती वाढली ही. त्यानंतर डाऊन करायची तर आपण जसं गॅस बारीक करतो तसं हे गॅसच म्हणते मी आत्ता, इंडक्शन कमी होतं आहे. बघा 1400, म्हणजे आपण नॉर्मली 600 किंवा 900वरती 350 असं वापरला तरी चालतं. इंडक्शनला भांडी परत सुरू. इंडक्शनला भांडी कोणती लागतं आहेत तेही आता पाहूया. जोपर्यंत आपण इंडक्शनवर भांडं ठेवत नाही तोपर्यंत सुरू होत नाही. आपला ऑन झाला आहे. आता इकडे बघा, पुन्हा तुम्ही हे इथे आपण हे मेन ऑनचं बटन सुरू केलं, पुन्हा इथं 1100 आलं. आता आपण चहा करणार आहे तर आपल्याला एवढं टेम्परेचर नको आहे, 350वरच ठेवते मी. आता बघा, इथे कुक कुक आवाज येतो आहे, ऐका. आपण भांडं ठेवल्यावर तो बंद होतो आवाज. इथे आपण स्टीलचं भांडं घेतलं आहे, 1 कप मी पाणी घेतलेलं आहे. आपण चहा करणार आहे. चहासाठी हे मी स्टीलचं प्लेन भांडं घेतलं आहे की ज्याचा बेस प्लेन आहे. आता दूध घातलं. जसं तुम्हाला चहा तुमच्या रेसिपीनी करायचा आहे तसा करा. चहा होणं महत्त्वाचं नाही आहे. आत्ता इंडक्शनची माहिती. 1 चमचा मी साखर घालते. तुम्हाला जेवढी घालायची असेल तेवढी तुम्ही घाला. त्यानंतर मी एक वेलदोडाचं कवर घातलं आहे, साल. चहा साखर घालून हे उकळायचे. आता उकळायला आपण बाहेर पडू द्यायचं नाही, लगेच आपण ऑफ करायचं आहे. आपलं गॅसवर कसं ओतू जातं तसं इथे चालत नाही. लक्ष ठेवायचं की लिक्विड पदार्थ कुठलाही पातळ यावरती ओतू जाऊन द्यायचा नाही, ही एक काळजी घ्यावी लागते. खाली पाणी पडायला नको. आता आपल्याला वाटलं, बघा उकळतं आहे, थरथर असा थोडंसं व्हायब्रेट होतं, पाहिजे तर आपण पुन्हा आणखीन बारीक 100च केलं मी आता, कारण मी बोलेपर्यंत उगीच उकळून जायला नको वाया. मी वाढवते इथे थोडं टेम्परेचर. 350 झालं. आपल्याला गडबड असेल तर आपण आणखीन हे 700 केलं तरी चालेल. मी नॉर्मल 1 कपचा चहा करते आहे, तर त्यासाठी हे मी आत्ता 350 700 असं केलेलं आहे. हा महत्त्वाचा फायदा आहे. इंडक्शन खूप फायद्याचे आहे. नवीन मुलींना सिलेंडर शोधत बसा, गॅस कुठे मिळतो का, त्यापेक्षा इंडक्शन ही जास्त महत्त्वाची आहे. चहा उकळायला लागलेला आहे, दिसतं आपल्याला. अगदी 2 मिनटातच होतो. आता लगेच भांडं तरी उचलायचं आणि ऑन ऑफचं बटन दाबून आपण इथं ऑफ करायचं आहे. मंडळी, इंडक्शनला भांडी कोणती वापरायची ते पाहूया. बघा, आपण फ्राय पॅन घेतो तर त्यावेळेला त्याला हे असं खाली जाळी असते, ही असायला पाहिजे. इंडक्शन स्पेशल भांडी ही मिळतात. दिसते ही जाळी,
नेहमीच्यापेक्षा थोडंसं याचा बेस हा वेगळा असतो आणि ही भरपूर दिवस म्हणजे 10-10 वर्ष माझ्याकडची भांडी आहेत. त्यानंतर अगदी आपल्याला घरात नॉर्मली स्टीलची भांडी असतात आपली. हे बघा, हे स्टीलचं भांडं आहे. हे असं याचा फ्लॅट बेस असलेली भांडी चालतात. अशी आपली खोलगट खालचा बेस असतो ना, तशी भांडी चालत नाहीत. त्यानंतर इंडक्शन वापरताना काळजी काय घ्यायची. इंडक्शन आपला वापरून झाला, आता हा बेस थोडा गरम असेल, पण भांड्याला पण हात लावला करताना असं किंवा ठेवलं हे भांडं आणि हे झालं तरी काही हे होत नाही. हात आपण हे बघा, आता मी इथं हे भांडं ठेवलं आहे, ऑन केलं बटन आणि हात ठेवला तरीसुद्धा आपल्याला इथे हे काही म्हणजे शॉकप्रूफ असतं, हे काही प्रॉब्लेम येत नाही. आता आणखीन काळजी काय घ्यायची तर ओलं पाणी मुख्य खाली जाऊ द्यायचं नाही. म्हणजे खाली पाणी सांडलं आहे, खराब झालं आहे, आपलं काम झालं, ओल्या फडक्याने कापडाने पुसायचा, त्याच्यावरती काहीतरी कापड टाकायचं आणि ठेवायचं. अगदी 10-15 वर्षे इंडक्शनला तुमच्या काही होणार नाही. आणि आत्ता म्हणजे गॅस मिळत नाही, गॅसचा जरा प्रॉब्लेम चालला आहे म्हणून मी मुद्दाम हा केलेला आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे सांगा आणि पुढचे व्हिडिओ आपण बरेचसे इंडक्शनवर करूया. आवडली असेल माहिती तर नक्की लाईक करा. यासाठी स्टील सोडून इतर म्हणजे ॲल्युमिनियम म्हणा, पितळी भांडी, लोखंडी भांडी ही मात्र चालत नाहीत, हे लक्षात ठेवा. स्टीलची भांडी मात्र छान तुम्ही प्लेन बॉटमची वापरू शकता, पण कॉपर बॉटमची सुद्धा चालणार नाही, हेही लक्षात ठेवा.